मी आणि देवेंद्रजींनी खूप जणांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षामध्ये आणलं, पण त्यातला एकालाही पश्चाताप नाही झाला. तर प्रत्येकाला न्याय मिळाला. अगदी मोठी यादी आहे ती. अतुल भोसलेंसहित, मग आमच्या समर्जितराजे घाडगे, मोठी मोठी यादी आहे. घाडगेंच्या बाबतीमध्ये असं झालं की त्यांना क्लिअरच दिसत होतं की मुश्रीफांना तिकीट मिळणार, म्हणून ते शरद पवारांकडे गेले. पण अदरवाईज 14ला आलेले, 15ला आलेले, 16ला आलेले कोणी इकडे तिकडे गेलेच नाहीत, कारण त्यांना जाण्याचं काही कारणच नाही घडलं. त्यामुळे तुमचा प्रश्न ठेवणार काय शिल्लक, तर असं एक एक ज्याला इच्छा आहे तो असं म्हणतो की माझे 4 गैरसमज आहेत, मग येतो भेटायला. आमचे कोटे मंगळवाले मुंबईत आले, म्हणाले आमचं काही म्हणणं आहे. सगळं ऐकून घेतल्यानंतर ते म्हणाले की हे तुम्ही समर्जित घाडगे इच्छुक आहे ना. कोणाचे? समर्जित घाडगे. समर्जितराजे घाडगे अजूनही काही इच्छुक आहेत असं मला म्हणता येत नाही. आणि कारण त्यांनी इच्छुक का व्हावं, कारण तिथे येऊन पुन्हा त्यांचं मुश्रीफांशीच संसार सुरू होणार. आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते, नेते म्हणून ते त्यांचं करिअर भविष्यातलं नाही चालू शकणार. मग आता उपाय काय, तर राजकारणामध्ये वन फाईन मॉर्निंग उपाय सापडतो. वन फाईन मॉर्निंग, तर ती जी वन फाईन मॉर्निंग आहे ती समर्जितराजांच्या आयुष्यात कधी येईल माहीत नाही मला. बरं, आम्ही त्यांना समजा विधान परिषद नेलं तरी रोजचा, कारण कागलचं राजकारण असं आहे, गावागावात एकमेकाला टक्कर होत असतं. त्यामुळे राजांचं बघू काय. दादा आजचा सगळ्यात मला पश्चाताप होईल की जयश्री वहिनीला पश्चाताप? भाजपला होईल पश्चाताप. आम्हा दोघांनाही पश्चाताप होण्याचं कारण नाही, कारण माझं वय 66 आहे आणि त्यांचं वय मला माहीत नाही, कारण मी कधी त्यांना वय विचारलं नाही. तर या वयामध्ये आम्ही बालबुद्धी नसतो. आम्ही विचारपूर्वक प्रयत्न करतो, समोरचा म्हणून विचारपूर्वक प्रतिसाद देतो, आणि त्यामुळे हे खूप विचारपूर्वक झालं आहे. आणि त्यामुळे 14पासून आमच्याकडे जो आला त्याला कधी पश्चातापच करावा लागला. विशाल पाटलांना पुन्हा एकदा हे देत आहे का काय भाजपमध्ये येण्याची? वसंतदादा घराणं फोडलं आमच्याकडे एकच नेता देवेंद्रजी, ते सांगतील ते आम्ही करतो. त्यांचं खूप दूरवरचं राजकारण, म्हणजे दूरदृष्टी आहे त्यांना. त्यामुळे त्यांनी जयंत पाटलांच्या बाबतीत निर्णय असा केला की बुवा त्यांना घ्यायचं, तर पहिला माणूस मी जाईन तिथे जयंत पाटलांना सांगायला किंवा तुम्ही आलं पाहिजे पाठीवर. पण असा देवेंद्रजींनी निर्णय केल्याशिवाय मी काही करत नाही. आज असं देवेंद्रजी निर्णय करतील अशी कुठली शक्यता दिसत नाही. दादा त्यांनी आरोप केलेला आहे आमचं घर फोडलं म्हणून. कोणाचं? वसंतदादांचं घरानं फोडलं म्हणून विशाल पाटलांनी. ह्या देशाची लोकशाहीची सुंदरता, ब्युटी इतकी आहे, कोणी कोणावर काही आरोप करू शकतो. मी तुमच्यावर आरोप करतो की तुम्ही मला वारंवार वाकडे प्रश्न विचारून त्रास देता. पण आता तुम्ही म्हटलं ते देवेंद्र फडणवीसांचं जयंत पाटलांच्या बाबतीत पुढचा नंबर त्यांचा आहे. काय पुढचा नंबर जयंत पाटलांचा आहे. नाही माहीत आहे. देवेंद्रजींच्या मनातलं कळायला फार मोठमोठे राजकारणी थकले. त्यांचं टाईमटेबल एखाद्या माणसाबद्दल, एखाद्या निर्णयाबद्दल, एखाद्या पक्षाशी असोसिएशन करण्याबद्दल त्यांचं मनोगत कळायला मला जमलं नाही. मी तर सामान्य माणूस आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.